हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला बघूयाचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचं डेफिनेशन, मीनिंग, मराठीमधले मीनिंग, मिसस्पेल्ड वर्ड, वन वर्ड सबस्टिट्यूशन आणि इडियम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे आजचा आपला तो आहे विविड. VIVID विविड. विविड म्हणजे काय होतं तर प्रोड्युसिंग पॉवरफुल फिलिंग्स ऑर क्लिअर स्ट्रायकिंग इमेजेस इन द माइंड. म्हणजेच काय तर स्पष्ट किंवा हुबेहूब आणि चमकदार असा याचा विविडचा मराठीमध्ये अर्थ होतो. सो विविड म्हणजे काय होतं मराठीमध्ये ज्वलंत, स्पष्ट, हुबेहूब आणि चमकदार. सिनोनिम्स बघूया विविडचे काय आहेत. सो सिनोनिम्स आहेत व्हायब्रंट, ब्राईट, लाईव्हली, कलरफुल आणि स्ट्रायकिंग. आणि अँटोनिम्स आहेत डल, वॅग, फेंट आणि ब्लँक. ओके, परत एकदा बघूया. विविड म्हणजे होतं प्रोड्युसिंग पॉवरफुल फिलिंग्स ऑर क्लिअर स्ट्रायकिंग इमेजेस इन द माइंड. म्हणजेच होतं ज्वलंत, स्पष्ट, हुबेहूब, चमकदार. सिनोनिम्स आहेत व्हायब्रंट, ब्राईट, लाईव्हली, कलरफुल आणि स्ट्रायकिंग. आणि अँटोनिम्स आहेत डल, वॅग, फेंट आणि ब्लँक. यूज कसा केलेला आहे विविडचा. सो द आर्टिस्ट विविड इमॅजिनेशन ब्रॉड द पेंटिंग टू लाईफ. तर या सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय होतो तजेल कलाकारांच्या ज्वलंत कल्पनाशक्तीने चित्र जिवंत केले. ओके, परत एकदा सांगते. द आर्टिस्ट विविड इमॅजिनेशन ब्रॉड द पेंटिंग टू लाईफ म्हणजे काय होतं तर तजेल कलाकाराच्या ज्वलंत कल्पनाशक्तीने चित्र जिवंत केले. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे ऑब्स्ट्रक्ट. OBSTRUCT, ऑब्स्ट्रक्ट. सो ऑब्स्ट्रक्ट म्हणजे काय होतं टू ब्लॉक ऑर प्रिव्हेंट प्रोग्रेस, टू हिंडर. म्हणजेच काय करणे तर अडथळा आणणे, अडवणूक करणे, त्याला म्हटलं जातं ऑब्स्ट्रक्ट. सो मराठीमध्ये ऑब्स्ट्रक्ट म्हणजे काय होतं अडथळा किंवा अडवणे, अडवणूक, प्रतिबंध आणि अटकाव. ओके, सिनोनिम्स आहेत हिंडर, इम्पेड, ब्लॉक, हॅम्पर आणि ऑब्स्ट्रक्ट. आणि अँटोनिम्स आहेत असिस्ट, प्रमोट, फॅसिलिटेट, एड. ओके, परत एकदा बघूया ऑब्स्ट्रक्ट म्हणजे काय होतं. सो ऑब्स्ट्रक्ट म्हणजे होतं टू ब्लॉक ऑर प्रिव्हेंट प्रोग्रेस, टू हिंडर. आणि त्याचे सिनोनिम्स आहेत हिंडर, इम्पेड, ब्लॉक, हॅम्पर. आणि अँटोनिम्स आहेत असिस्ट, प्रमोट, फॅसिलिटेट आणि एड. यूज बघूया सेंटेन्स मध्ये कसा केलेला आहे. हेवी ट्रॅफिक ऑब्स्ट्रक्टेड देअर जर्नी टू द एअरपोर्ट. म्हणजे काय होतं तर जड वाहतुकीमुळे विमानतळापर्यंतचा प्रवास अडथळा ठरला. काय आहे यूज. हेवी ट्रॅफिक ऑब्स्ट्रक्टेड देअर जर्नी टू द एअरपोर्ट म्हणजे जड वाहतुकीमुळे विमानतळापर्यंतचा प्रवास अडथळा ठरला. असा सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो. नेक्स्ट वर्ड आहे फ्रुगल. FRUGAL, फ्रुगल. फ्रुगलचं डेफिनेशन आहे स्पेअरिंग ऑर इकॉनॉमिकल विथ रिगार्ड टू मनी ऑर रिसोर्सेस. सो काय होतं याचा अर्थ जो काय आहे काटकसरी आहे, जो साधा आहे, एकदम स्वस्तातला आहे, त्याला म्हटलं जातं फ्रुगल. सो फ्रुगल म्हणजे मराठीमध्ये काय होतं काटकसरी, मितव्ययी, कमी खर्चाचा, स्वस्तातला आणि साधा म्हणजे काय होतं फ्रुगल. सिनोनिम्स आहेत थ्रिफ्टी, इकॉनॉमिकल, प्रुडेंट आणि स्पेअरिंग. आणि अँटोनिम्स आहेत लॅविश, एक्स्ट्रावॅगंट आणि वेस्टफुल. परत एकदा बघूया. फ्रुगल म्हणजे होतं स्पेअरिंग ऑर इकॉनॉमिकल विथ रिगार्ड टू मनी ऑर रिसोर्सेस. म्हणजेच होतं काटकसरी, मितव्ययी, कमी खर्चाचा, साधा आणि स्वस्तातला. सिनोनिम्स आहेत थ्रिफ्टी, इकॉनॉमिकल, प्रुडेंट आणि स्पेअरिंग. अँटोनिम्स आहेत लॅविश, एक्स्ट्रावॅगंट आणि वेस्टफुल. सेंटेन्स आहे हर फ्रुगल हॅबिट्स अलाउड हर टू सेव्ह फॉर अ न्यू कार. सो या सेंटेन्सचा मराठीमध्ये काय अर्थ होतो तिच्या काटकसरीच्या सवयीमुळे. ओके, तिच्या काटकसरीच्या सवयीमुळे तिला नवीन गाडीसाठी बचत करता आली, असा सेंटेन्सचा अर्थ होतो. काय फ्रुगल हॅबिट्स अलाउड हर टू सेव्ह फॉर अ न्यू कार म्हणजे तिच्या काटकसरीच्या सवयीमुळे तिला नवीन गाडीसाठी बचत करता आली. ओके, नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट वर्ड आहे रिकलस.
RECLUSE, रिकलस. ओके, रिकलस म्हणजे काय होतं? अ पर्सन हु एन्जॉयज सॉलिट्यूड अँड प्रिफर्स टू वर्क अलोन इज कॉल्ड अ रिकलस. म्हणजे जो काय आहे, एकांत प्रिय आहे, ज्याला जो एकांतामध्ये राहतो, एकटा राहणं त्यांना ज्याला आवडते, अशा व्यक्तीला एकटं राहणं किंवा एकटं काम करणं जो प्रिफर करतो, ज्याला आवडतं, त्याला म्हटलं जातं वन वर्ड मध्ये रिकलस. RECLUSE, रिकलस. सो रिकलस म्हणजे काय होतं? एकांत किंवा एकांत प्रिय, एकांतवासी, त्याला म्हटलं जातं रिकलस. नेक्स्ट वर्ड आहे सेलर. CELLAR, सेलर. सेलर म्हणजे काय होतं? अ प्लेस वेअर वाईन इज स्टोर्ड इज कॉल्ड अ सेलर. जिथे काय वाईन स्टोअर केल्या जाते. वाईन कुठे स्टोअर केल्या जाते? एकदा तळघरात केल्या जाते किंवा भुयारामध्ये केलं जातं. सो त्याला काय म्हटलं जातं? सेलरला. मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो तळघर किंवा भुयार, आणि जिथे वाईन स्टोअर केली जाते त्याला म्हटलं जातं सेलर. ओके, ज्या त्या प्लेसला म्हटलं जातं सेलर. नेक्स्ट मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट वर्ड आहे ओकेजन. सो ओकेजनची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन बी, OCCASION. आणि ओकेजन म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे काय होतं? तर प्रसंग, महत्वाची घटना, संधी किंवा निमित्त, त्याला म्हटलं जातं ओकेजन. आणि ओकेजनची स्पेलिंग काय आहे करेक्ट? OCCASION. नेक्स्ट वर्ड आहे परसिव्हरन्स. परसिव्हरन्सची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन बी, PERSEVERANCE. आणि परसिव्हरन्स म्हणजे काय होतं? तर चिकाटी किंवा अथक प्रयत्न, त्याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये परसिव्हरन्स. मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो चिकाटी आणि अथक प्रयत्न. स्पेलिंग आहे परसिव्हरन्सची PERSEVERANCE. नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे बाईट द बुलेट. बाईट द बुलेटचं मिनिंग होतं टू डू समथिंग पेनफुल ऑर अनप्लीझंट दॅट इज अनअवॉइडेबल. तर असं काही एखादं काम आहे, एखादं काय वेदनादायक काम आहे, जे काय आहे अनअवॉइडेबल आहे आणि ते अनप्लीझंट आहे, तरी पण ते करावं लागत आहे, त्याला काय म्हटलं जातं? बाईट द बुलेट. असं एखादं काम ज्याला आपण अवॉइड नाही करू शकत, पण ते काम काय आहे? पेनफुल आहे आणि अनप्लीझंट आहे, पण तरी आपल्याला ते करावं लागत आहे, त्याला म्हटलं जातं बाईट द बुलेट. सो मराठीमध्ये याचा अर्थ काय होता? एखादे कटू किंवा वेदनादायक काम करणे म्हणजे होतं बाईट द बुलेट. नेक्स्ट आहे हिट द नेल ऑन द हेड. हिट द नेल ऑन द हेडचा अर्थ आहे टू डिस्क्राईब एक्झॅक्टली व्हॉट इज कॉझिंग अ सिच्युएशन ऑर प्रॉब्लेम. म्हणजेच काय करणे? अगदी बरोबररित्या सांगणे की कशामुळे ते सिच्युएशन किंवा तो प्रॉब्लेम होत आहे किंवा येत आहे. ओके, त्याला म्हटलं जातं हिट द नेल ऑन द हेड. मराठीमध्ये याचा अर्थ होतो अगदी बरोबर सांगणे. ओके, त्याला म्हटलं जातं हिट द नेल ऑन द हेड. ओके, परत एकदा हे तुम्ही वाचून घ्या मराठीमधले मिनिंग, जे तुम्हाला मी सिनोनिम्स अँटोनिम्स सांगितलेले आहे आणि आजचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स जे मराठीमधले मिनिंग सांगितलेले आहे, परत एकदा वाचून घ्या, नोट डाऊन सुद्धा करत चला आणि स्वतःच्या मनाने तयार करत चला सेंटेन्सेस, जे पण सिनोनिम्स दिलेले आहे किंवा जे पण वर्ड्स आहेत त्याचे घेऊन. ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.